श्रावण सुरू आहे आणि श्रावणामध्ये आपण बरेचसेच व्हेज पदार्थ बनवत असतो. त्यापैकी आज मी इथे बनवते व्हेज बिर्याणी. बनवायलाही सोपी आणि तेवढीच चमचमीत होते ना. तर त्यासाठी सगळ्यात आधी पहिली स्टेप आहे ते म्हणजे तांदूळ भिजत घालणे. तांदूळ भिजवला ना छान मोकळा होतो, फुलतो चांगला. त्यामुळे 2 वाट्या तांदूळ इथे मी घेतला आहे. हा पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचा. लांब बासमती तांदूळ घेतला आहे, म्हणजे बिर्याणीसाठी मी हाच वापरते. स्वच्छ धुवून 2-3 वेळा घेतला आणि परत आता काय करायचं, त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे. यात पाणी घालून अर्धा तास मी बाजूला ठेवते आहे. सगळ्यात आधी ही स्टेप करायची, म्हणजे अर्धा तासात बाकीची तयारी होईपर्यंत व्यवस्थित तो तांदूळ भिजला जातो. इथे बघा मी पनीर घेतलं आहे, ढोबळी मिरची घेतली आहे, गाजर घेतलं आहे आणि फ्रोझन मटार घेतला आहे आणि फ्लॉवर असतो ना, फ्लॉवरचे मोठे तुकडे करून मी गरम पाण्यामध्ये इथे टाकलेले आहेत. गरम पाण्यामध्ये थोडा वेळ टाकायचा. पनीरचे क्यूब करताना असे थोडेसे मोठे ठेवायचे, कारण आपण जेव्हा मॅरिनेशन करतो ना तेव्हा ते मिक्स करताना पनीरचे तुकडे पडतात. त्यामुळे मोठे मोठे असे क्यूब घेतलेत. ढोबळी मिरचीचे पण मोठे तुकडे घेतलेत. गाजराचे उभे काप केलेत. भरपूर फ्रोझन मटार घेतला आहे आणि ते फ्लॉवरचे असे मोठे तुकडे केलेत, कारण फ्लॉवर शिजल्यानंतर खूप पिचपिचा होतो. त्यामुळे मोठे तुकडे ठेवले. आणि बटाटा पण घेतलेला आहे. बटाट्याची साल काढून अशा पद्धतीने उभे चकत्या बनवलेल्या आहेत, म्हणजे उभे पीस बनवलेले आहेत. ते मी पाण्यातून धुवून घेतलेत. आता या बाउलमध्ये सगळ्या भाज्या घालायच्या. तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या कमी जास्ती करू शकता. हवं तर यामध्ये फरसबी पण घालतात किंवा बीन्स, ते पण वापरू शकता. किंवा यातलं तुम्हाला काही आवडत नसेल तर ते कमी करू शकता. सगळ्या भाज्या घालून घेतल्या. आता यामध्ये पनीर घालायचं आहे. अर्धी वाटी थोडंसं असं दाटसर असं दही घ्यायचं आहे. जर त्यामध्ये पाणी असेल तर थोडंसं गाळणीमध्ये थोडा वेळ ठेवून त्यातलं पाणी निथळून ते दही मग यामध्ये घालू शकता. 1 चमचा लाल तिखट घातलं, अर्धा चमचा हळद घातली आणि इथे मी गरम मसाला घालते आहे. थोडीशी जिरेपूड पण घातली आहे. किंवा कुठलाही बिर्याणी मसाला तुम्ही इथे वापरू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ चांगलं व्यवस्थित यामध्ये अगदी व्यवस्थित घाला, म्हणजे त्याला टेस्ट चांगली लागते. पुदिना आणि कोथिंबीर बारीक कापून घातली आहे. आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट पण घातली आहे. हे मिक्स करत असताना त्यामध्ये जे पनीर आहे ना ते जपून मिक्स करायचं. काही वेळेस पनीरचे असे तुकडे निघतात ना, त्यामुळे अगदी हलक्या हाताने सगळं हे मी मिक्स करून घेतलं आहे. हे आता थोडा वेळ मॅरिनेट होण्यासाठी मी हे फ्रीजमध्ये ठेवते आहे. इथे मी आता भात बनवून घेते आहे. अर्धा तास झाला आहे आणि अर्धा तास तो तांदूळ चांगला भिजला आहे. कमीत कमी 15 ते 20 मिनिटे भिजू द्यायचा. थोडंसं तेल टाकलं आणि थोडंसं तूप देखील मी यामध्ये घातलं आहे. 1 चमचा किंवा बटर घालू शकता. आवडीनुसार खडे मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा शहाजिरे आणि कांदा घालायचा आहे. अर्धा कांदा असा पातळ मी स्लाईस करून घेतला आहे. नंतर तळण्यासाठी त्यातलाच थोडासा कांदा मी इथे वापरला आहे. जास्ती कांदा नाही घालायचा आणि हलकासा याचा ब्राऊन रंग येईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. इथे हा तांदूळ बघा चांगला भिजला आहे. जास्ती याला मिक्स करायचं नाही, याचा तुकडा पडू शकतो भिजल्यामुळे. यातलं मी पाणी काढून घेतलं. आता कांदा इथे चांगला ब्राऊन झाला आहे बघा. यामध्ये हा पाणी काढून घेतलेला तांदूळ घालायचा आहे. जास्त याला हलवायचं नाही, त्याचे तुकडे पडतात त्यामुळे. आणि तांदूळ यामध्ये घातला ना फक्त थोडासा मिक्स करून घ्यायचा, जास्त वेळ भाजायचा नाही आहे. फक्त या तेलामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा, परतून घ्यायचा 1 मिनिट. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 2 वाटी तांदळासाठी इथे मी 3.5 कप पाणी गरम करून घेतलं आहे, ते यामध्ये वापरते आहे. ज्या वाटीने तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने पाणी ठेवलं होतं. गरम पाणी यामध्ये घातलं. तांदूळ भिजल्यामुळे 4 वाट्या पाणी घालण्याची गरज नाही आहे, म्हणजे दुप्पट पाणी घालण्याची गरज नाही आहे. 2 वाट्या तांदळासाठी 3.5 वाट्या पाणी मी इथे घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. मिठाची टेस्ट बघा, बिर्याणीमध्ये जर मिठाचं प्रमाण कमी असेल तर त्याची चव पण कमी होते, म्हणजे मीठ कमी पडलं तर त्याची चव पण पडते. त्यामुळे मिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित घाला. इथे तुम्ही टेस्ट करू शकता. आता गॅस मोठा ठेवून यातलं पाणी आटलेलं आहे. पाणी आटलं की यावरती झाकण ठेवायचं आणि लो हीटवरती भात हा शिजवून घ्यायचा आहे. झाकण ठेवून आता मी हे शिजवून घेते आहे. भात अगदी आपल्याला 90% तरी शिजवून घ्यायचं आहे. इथे बघा मी तुम्हाला खोलून ओपन करून दाखवते, ते मोकळा करून दाखवते. किती छान मोकळा झाला आहे बघा. आता हा बाजूला ठेवायचा, पण यावरती झाकायचं नाही आहे, असाच उघडा ठेवायचा. आता इथे आपलं हे मॅरिनेशन पण तयार झालं आहे.
कढईमध्ये बऱ्यापैकी थोडं जास्ती तेल घालते मी, कारण इथे बिरिस्ता बनवायचा आहे, म्हणजेच कांदा तळून घ्यायचा आहे. त्यासाठी थोडं जास्ती तेल घातलं. कांदा स्लाईस करून घेतला एकदम पातळ असा, आणि हाताने यामध्ये घालत असतानाच असा मोकळा करून घालायचा, म्हणजे एकसारखा सगळीकडे छान तळला जातो. यामध्ये हवं तर थोडंसं मीठ टाका, म्हणजे पटकन तळला जाईल. हलकासा याचा रंग बदलला की लगेचच काढायचा, कारण प्लेटमध्ये काढल्यानंतर ना तो त्यातलं तेल गरम असतं आणि त्या टेम्परेचरमुळं याचा रंग अजून पुढे जातो कांद्याचा. त्याच तेलामध्ये मी खडे मसाले घातलेत. एक कांदा घालायचा आहे, मोठ्या साईजचा एक कांदा ना बारीक कापून घेतला आहे मी, तो घातला आहे. कांदा चांगला यामध्ये आता आपण परतून घेऊया. लाल मस्त पिकलेला टोमॅटो घालायचा आहे, चांगला परतून घ्यायचा. आता यामध्ये घालायचा आहे हा आपला कांदा लसूण मसाला. तुम्हाला मागवायचा असेल तर इथे नंबर दिला आहे, त्यावरून तुम्ही मागवू शकता. तर तुम्ही म्हणाल बिर्याणीमध्ये कांदा लसूण मसाला कोण घालतं, तर यामध्ये मिरची आहे, खडे मसाले आहेत, तर मग अजून छान चव येते याने. त्यामुळे तुम्ही नसाल घालत तर घालून बघा, किंवा नसेल तुम्हाला घालायचं तर लाल तिखट घाला तरीही चालेल. सगळं परतून घ्यायचं. यामध्ये छान तेल सुटले या मसाल्यांना की पुदिना आणि कोथिंबीर घातली आहे कापून. आता यामध्ये जे मॅरिनेट केलेल्या भाज्या आहेत त्या घालायच्या. भाज्या चांगल्या यामध्ये परतून घ्यायच्या आहेत. आधी आपण मीठ घातलं होतं मॅरिनेशनमध्ये, त्यामुळे आत्ता मी मीठ घालत नाही आहे. हवं तर तुम्ही टेस्ट करून नंतर लागलं तर घालू शकता. सगळं चांगलं परतून घ्यायचं, आणि या सगळ्या भाज्या शिजतात लगेच, वेळ लागतो तो बटाट्यालाच. त्यामुळे आता यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही बरं का, फक्त झाकण ठेवायचं आणि असंच हे शिजवून घ्यायचं. थोडासा बिरिस्ता मी यावरती घातला आहे, छान चव येते या ग्रेव्हीला त्याच्यामुळे. आता झाकण ठेवते आणि याला व्यवस्थित शिजवून घेते. बटाटा शिजेपर्यंतच फक्त हे शिजवून घ्यायचं आहे, 5 ते 7 मिनिटे. हे आता मी चेक करून बघते, यातला फक्त बटाटाच बघणार आहे. बटाटा चांगला शिजला आहे, म्हणजे बाकीच्या भाज्या पण शिजलेल्या आहेत. बाजूला ठेवते. आता बिर्याणीसाठी ना इथे मी एक बिर्याणी पॉट घेतला आहे. याला तळाला तूप लावून घेते मी. तूप पसरवायचं, आणि शेजारी भात जो आपला शिजलेला आहे ना, तो आता गार झाला आहे पूर्ण, तो मी तळाला लावून घेते. बघा किती मोकळा झाला आहे, आणि ओपनच ठेवला होता बरं का तयार झाल्यानंतर, म्हणजे अजून छान मोकळा होतो तो, चिकट राहत नाही. सगळीकडे पसरवून घेतला, एक लेअर लावून घेतली, त्यावरती पुदिना कोथिंबीर घातले, थोडासा बिरिस्ता घालायचा, आणि याच्यावरती आता आपल्याला ना ज्या आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या घालायच्या. मधला लेअर पूर्ण भाज्यांचा घालते मी. भाज्या घातल्यानंतर परत वरचा लेअर पूर्ण भाताचा लावून घ्यायचा आहे. भात बघा छान मोकळा झाला आहे ना. सगळ्यात शेवटी कोथिंबीर पुदिना आणि बिरिस्ता घालायचा. थोडंसं वरून तूप देखील घालते मी. तुपाने छान चव येते बिर्याणीला, त्यामुळे थोडंसं तूप घालते सगळीकडे पसरवून. आता काय करायचं, यावरती झाकण ठेवायचं. इथे जे बारीक होल आहे ना त्यामध्ये मी एक लवंग घालते, म्हणजे तिथून वाफ जाणार नाही. आता हे भांडं गॅसवरती ठेवायचं आणि गॅस अगदी कमी करायचा, लो हीटवरती. 10 ते 12 मिनिटे किंवा 10 ते 15 मिनिटे याला वाफ काढून घ्यायची, त्यापेक्षा जास्ती नाही. मस्त बघा अप्रतिम चवीची अशी ही बिर्याणी तयार झाली आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे, तुम्ही पण नक्की बनवून बघा, आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. यातला शीतनशीत बघा कसा छान मोकळा असा झाला आहे, आणि यातल्या भाज्या पण अगदी टेस्टी दिसत आहेत. अप्रतिम चवीची ही व्हेज बिर्याणी मला तरी प्रचंड आवडली. तुम्हाला आवडली का कमेंट करून सांगा, तुम्ही पण बनवून बघा. चला तर मग परत भेटू अशाच एका चमचमीत चटपटीत रेसिपीमध्ये. धन्यवाद.